हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, सेकंड जी रिस्पॉन्स शीट आहे जिल्हा न्यायालय भरती 2023-24 ची, ती सेकंड रिस्पॉन्स शीट मित्रांनो अजूनपर्यंत आलेली नाही। जवळपास मार्च महिना सुद्धा मित्रांनो एंडिंगला आलेला आहे, मार्च महिना सुद्धा संपत आलेला आहे, तरी सुद्धा मित्रांनो तुमची आन्सर की जाहीर झालेली नाही। जवळपास मित्रांनो 1 महिन्याचा कालावधी होत आलेला आहे फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन, तरी सुद्धा मित्रांनो अजूनपर्यंत तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाही। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की मित्रांनो तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती आणि मित्रांनो जी नॉर्मलायझेशन यादी आहे ती एक साथ येऊ शकते का, याच्याविषयी सुद्धा चर्चा करणार आहे। त्यानंतर तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती शेअर करणार आहे। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपल्यापैकीच काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून विचारलं होतं कमेंटमध्ये की बघा आता सेकंड रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन ही लिस्ट एकाच वेळी लावावी, स्टुडंट खूप वेट करत आहेत, रिझल्ट लवकरात लवकर लावावा। तर बघा माझं सुद्धा मित्रांनो ठामपणे मत आहे की तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे आणि नॉर्मलायझेशनची जी लिस्ट आहे ती एक साथच लावावी, कारण की मित्रांनो आता भरपूर कालावधी होऊन गेलेला आहे। एक साथच दोन्हीच्या दोन्ही लिस्ट ह्या आल्या पाहिजेत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा टाइम वाचेल व जी काही जिल्हा न्यायालय भरतीची प्रोसेस आहे ती फास्ट मध्ये करण्यात यावी। ठीक आहे, माझं सुद्धा या गोष्टीला पाठिंबा आहे। तुम्ही माझ्या मताशी मित्रांनो सहमत आहात का? जर तुम्ही सहमत आहात तर कमेंट मध्ये नक्की येस असा रिप्लाय करा। तर बघा अजून एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली, फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन 1 मंथ झाला, आता सेकंड आन्सर शीट आणि नॉर्मलायझेशन सोबतच येणार का? तर बघा मित्रांनो याच्यावरती कोणतीही अपडेट नाहीये किंवा कोणीच सांगू शकत नाही की सेकंड रिस्पॉन्स शीट आणि सेकंड रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन आधी सोबतच येईल का, कोणीही सांगू शकत नाही मित्रांनो। ते आल्यानंतरच समजणार आहे। परंतु माझं सुद्धा वैयक्तिक असं मत आहे की आता दोन्हीच्या दोन्ही गोष्टी एक साथच सोबत केल्या पाहिजेत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा टाइम वाचेल। ठीक आहे, आता बघा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो। भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत होते की मला एवढे मार्क्स आहेत, तेवढे मार्क्स आहेत, माझं सिलेक्शन होऊ शकतं का, किंवा मला सेकंड स्टेपसाठी मला चान्स भेटू शकते का, संधी भेटू शकते का, असं भरपूर जण विचारत होते। तर बघा मित्रांनो 15 ते 17 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, तसंच काही विद्यार्थ्यांना 20 किंवा 22 मार्क सुद्धा आहेत। 20 किंवा 22 ते 26 पर्यंत मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 17% आहे, या प्रमाणामध्ये आहे। आपण अंदाजित कट ऑफ काढलाय, 15 ते 17 गुण असणारे विद्यार्थी या ठिकाणी सेफ असू शकतात शिपाई हमाल या पदासाठी। ज्या विद्यार्थ्यांना 15 ते 17 मार्क आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये 2 ते 4 मार्क वाढून ते 20 मार्क पर्यंत सुद्धा जाऊ शकतात। एक अंदाजित कट ऑफ म्हणून 18 ते 20 पर्यंत तुमचा कट ऑफ लागू शकतो। ठीक आहे, हे झालं शिपाई हमाल या पदासाठी। त्यानंतर लिपिक या पदासाठी 22 आणि 23 मार्क वाले विद्यार्थी सर्वात जास्त आहेत। त्याचप्रमाणे लिपिक या पदासाठी नॉर्मलायझेशन घेऊन 3 ते 4 मार्क वाढू शकतात। हार्ड शिफ्ट वाल्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील, नॉर्मलायझेशन मध्ये 3 ते 4 मार्क वाढून कट ऑफ हा 26 ते 27 मार्क पर्यंत जाऊ शकतो। लिपिक पदाचा हा एक अंदाजित कट ऑफ आहे, नॉर्मलायझेशन मध्ये 3 ते 4 मार्क वाढू शकतात। शिपाई हमालसाठी कट ऑफ जर अंदाजित सांगायचं झालं तर 18 ते 20 मार्क पर्यंत जाऊ शकतो आणि लिपिक या पदासाठी 26 ते 27 मार्कापर्यंत अंदाजित कट ऑफ जाऊ शकतो। या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। आणि मित्रांनो, जे आपण या व्हिडिओमध्ये मत मांडलं त्या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये येस असा मेसेज नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।